या स्पर्धेसाठी आम्हाला उपलब्ध झालेत. नंबर 1 चा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर मिस्टर सनील सांबरे सावरे हा गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय. नंबर 1 चा गोलंदाज येतोय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल नक्कीच 3 षटकामध्ये शॉट आपण बघू शकतोय. शॉट लिमिटेड आपण ओव्हर बघतोय आणि या लिमिटेड ओव्हर मध्ये किती धावा जमवल्या जातील ते म्हणजे ओमसाई स्पोर्ट बंगली या संघाकडनं. मागच्या सामन्यामध्ये काही घणाघाती प्रहार त्यांनी केले होते. चांगली मजबूत स्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. अगदी ओमसाई 444 नागले या संघा विरुद्ध मात्र पंचाचा इशारा आलाय. दोन्ही संघांना देऊया खूप सारे शुभेच्छा. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी फज होतोय मिस्टर सनील. यावेळेस पहिला चेंडू अगदी डिफेन्स केला गेलाय. चेंडू आपण बघू शकतो शॉर्ट मिड विकेटला गेलाय. तत्पूर्वी एक धाव होती तिथे मात्र डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 खेळाडूच्या माध्यमातून या 2 धावांची धावसंख्या इथे मात्र स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळते. या 2 धावांची सुमित आपल्याला स्ट्राईक वर पाहायला मिळतोय. स्वतःचं अकाउंटने ओपन केलंय. पहिल्या सामन्यामध्ये एक षटकार जबरदस्त स्टिक ड्राईव्हच्या माध्यमातून षटकार टोकला होता. पुन्हा एकदा सनील गोलंदाजी मार्कवर दुसरा चेंडू हाताळण्यासाठी फज होतोय. यावेळेस चेंडूला ऑन साईडला खेळायचा प्रयत्न झाला आहे परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. अगदी पायाची हालचाल नव्हती या स्ट्रोकला खेळण्यासाठी. मुवमेंट अजिबात नव्हतं व्यवस्थित खेळण्याचं. मात्र डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय. 2 चेंडू टाकून झालेत. धावसंख्या 2 धावा. पुन्हा एकदा राऊंड विकेटने सनील. यावेळेस पुन्हा एकदा अगदी नटराज स्टाईलने चेंडूला खेळला गेला. एकदा पळून पूर्ण केले आहे. इथे मात्र आपण बघू शकतो फॉरवर्ड सोरले क्षेत्रामध्ये शतरंज झालंय. दुसऱ्याचा प्रयत्न करतायत परंतु बघता बघता चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थ्रो चेंडू दिला गेलाय गोलंदाजापर्यंत. तत्पूर्वी एक धाव मिळाली गेली. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकते आहे 3 या धावसंख्येवर. आता मात्र भरपूर उशिरानंतर मात्र कल्पेश याच्याकडे स्ट्राईक येते. तो नक्कीच चांगला खेळ करेल का नक्कीच येणारी वेळ आपल्याला दर्शवेल. तर दुसऱ्या बाजूला प्रत्येक खेळाडू बंगलीचा विचार करत असेल की चांगली धावसंख्या उभा राहायला पाहिजे. अगदी युट्यूबच्या माध्यमातून डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून ही मॅच बघत असतील. मात्र या इथे मात्र काय घडलंय चेंडूला फेकून दिलंय सीमा पार षटकाराकरिता. कल्पेशच्या बॅटमध्ये षटकार आलाय. तो आक्रमक झालाय पहिल्या चेंडूवर. यावेळेस पुन्हा एकदा राऊंड विकेटने चेंडू हाताळण्यासाठी फनेल. यावेळी बॅटची एज घेतली आहे आणि यष्टीरक्षक अमोल तळेकर नाही करणार चुकी. धक्का लागला जातोय ओमसाई स्पोर्ट बंगलीपाडा संघाला. पहिला धक्का. तर धावसंख्या आहे ती म्हणजे 9 या धावसंख्येवर पहिला आदरा बसला जातोय तो म्हणजे कल्पेश याच्या रूपाने. नवीन बॅटर त्याची जागा भरून काढण्यासाठी अगदी 1 डाऊन मध्ये दाखल झालाय मिस्टर सूरज. हा बॅटर मैदानामध्ये दाखल जातोय. त्यांच्या माहितीसाठी शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकातील सनील या गोलंदाजाचा. पहिला चेंडू हॅम्बर करण्याचा प्रयत्न. मात्र इथे काय घडलंय तर लेग बिफोरच्या स्वरूपात अजून एक धक्का लागला जातोय बंगली या संघाला. यस पंच नॉट आउट. बॅटने चेंडू लागलाय. पंचांनी लगेचच आमच्यापर्यंत इशारा दिलाय. माफी मागितली आहे आणि चांगला चेंडू समाप्त झालाय. 1 षटक संपले. धावसंख्या आहे ती म्हणजे 9 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. डीजेला फंद देऊया आणि लगेच मैदानाच्या आत. कम ऑन डीजे. हे बागेत फुलं
ह्या कुठीचे एक षटक संपले आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 9 धावा एक गडीच्या मोबदल्यात. अगदी इम्पॉर्टंट मॅच आहे दोन्ही संघाकरिता, कारण या सामन्यामध्ये जो संघ जिंकतोय तो अगदी सायनस स्पोर्ट नवीन पाडा या संघासमोर 2 हात करेल. इम्पॉर्टंट मॅच आहे, नक्कीच दोन्ही संघांना माहिती आहे. यस, मैदानाच्या बाहेरून जायचं आहे, प्लीज विनंती करतोय. जी फोर व्हीलर आहे आपण बघू शकतात पॉइंट मध्ये, ती फोर व्हीलर जी आहे ती मात्र काढायच्या तिकडनं प्लीज. अमोल तळेकर येतोय, नंबर 2 चा गोलंदाज. शत्रक्षण नक्कीच सजवायचं आहे. व्हॉलेंटियर्स जेव्हा षटक जेव्हा संपते तेव्हाच तुम्ही गाड्या पाठवायच्या, हे लक्षात असू द्या. जर तुम्ही स्ट्रॉंग राहाल तर नक्कीच आम्हाला देखील स्ट्रॉंग राहणं भाग्य आहे. त्यामुळे स्ट्रॉंग राहायचं आहे. जेव्हा षटक संपेल तेव्हाच तुम्ही गाडी किंवा बाईक जी आहे ती पाठवायची आहे. अमोल येतोय गोलंदाजी मार्कवर, गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. तर स्ट्रायकरकडे बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे सुमित हा बॅटर पाहायला मिळतोय. तो आतापर्यंत 3 या धावसंख्येवर तो खेळतोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात, निर्धार चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर 9 धावसंख्या. शांत वातावरणात ही स्पर्धा चालू आहे. यावेळेस जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय. शत्रक्षक आलाय परंतु नाही चेंडूला अडवणार, चेंडू निघून जाईल सीमा पार षटकाराकरिता. होते दुकानाची घडी भर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू चालना. होते दुकानाची घडी भर थांबना, माझे प्रिय तू हलू हलू. 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 15 धावसंख्येवर. दुसऱ्या चेंडूवर पूर्णपणे समाचार घेतलाय अमोल तळेकर या गोलंदाजाचा. यावेळेस पंच आमच्यापर्यंत इशारा देत आहेत. दिस इज अ वाईट बॉल. थोडाफार एक्स्ट्रा काढायचा प्रयत्न होतोय अमोल तळेकर मार्फत. प्रेशर त्याच्यावर जाणवतोय, कारण मागच्या चेंडूमध्ये षटकार आला होता आणि हा चेंडू लगेच त्यांनी वाईड हाताळलाय. 1 बाउन्स ची वॉर्निंग देखील देण्यात आली आहे अमोल तळेकर या गोलंदाजाला. या एक धावची धावसंख्या पुढे सरकती आहे 16 या धावसंख्येवर. एक गडी बाद आपल्याला पाहायला मिळते. ओमसाई स्पोर्ट बंगली या संघाची प्रथम फलंदाजी करत असताना यावेळेस फुल टफ डिलिव्हरी होती. जो स्ट्रोक्स खेळायचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये तो खेळू शकले नाहीये. अगदी चेंडू आपण बघतोय पॉइंट रिजनला स्टॉप केला गेलाय. एक धाव मिळायला गेली आहे. या एकच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 17 या धावसंख्येवर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू मध्ये किती धावा येतील, नक्कीच काय होईल, काय घडेल ते नक्कीच या 3 चेंडू मध्ये किती धावा जमवल्या जातील आपल्याला नक्कीच येणारी वेळ कळवेल. राऊंड विकेटने अमोल पुन्हा एकदा. ओ यावेळेस दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू आपण बघू शकतोय घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय, ते म्हणजे 2 धावांकरिता. हा नक्कीच मागे आपण बघू शकता घोषांकित क्षेत्र आहे आणि त्या घोषांकित क्षेत्रामध्ये जातोय चेंडू, तर 2 धावा नक्कीच मिळाल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे. 18च्या घरामध्ये जाऊन पोहोचती आहे. 19 च्या घरामध्ये जाऊन पोहोचती आहे. पुन्हा एकदा सूरज. ओ यावेळेस चेंडू अगदी लांबवरून चेंडू फिरवला होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं अमोल तळेकर मार्फत, मात्र चेंडूचा समाचार घेऊ शकले नाहीये. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. चांगल्या चेंडूची सांगता पाहायला मिळते. या चेंडूला खेळू शकले असते, आपण बघितलं होतं पॉइंट कव्हर्स मध्ये खेळू शकले असते, परंतु चांगल्या चेंडूची समाप्ती झाली आहे.
यावेळेस बॅटची एज घेतली आहे, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय 2 धावांकरिता. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 21. या धावसंख्येवर 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद ओम साई स्पोर्ट बंगलियापाडा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. देऊया डीजेला फंदी आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये. मालपुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस ग पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान दादा आणशील तर आणीच वहिनी तर आतापर्यंत बंगली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 10.50च्या फरफरीने आतापर्यंत चालतोय. धावगत आहे ना ती वाढावी लागेल, कारण आपण सकाळपासून बघतोय 40 धावा देखील या ग्राउंडवर चेस झाल्यात. त्याच्यानंतर 37 धावा आपण चेस होताना पाहिल्यात. म्हणजेच काय तर धावसंख्या चेस होत आहेत. यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जास्तीत जास्त धावा या जमाव्या लागतील. नंबर 3चा गोलंदाज आहे गोलंदाजी मार्कवर संजू हा गोलंदाज आहे. पहिला चेंडू अगदी चेंडूला खेळले जातंय. इथे मात्र डीप मध्ये खेळले जाते, डीप पॉइंट क्षेत्रामध्ये खेळले जाते. एकदा पळून पूर्ण केल्या, दुसऱ्याचा प्रयत्न झाला आणि 2 धावा पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का, तर खराब थ्रो, परंतु बॅकअप साठी खेळाडू आलाय आणि चेंडूला त्याने गॅदर केलंय. 2 धावा मिळतात. 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 23 या धावसंख्येवर. दूरवरून चेंडूला खेळलं होतं, 30 सर्कलच्या बाहेर चेंडू खेळला होता. चांगला प्रयत्न केला फलंदाजाने सुमित या बॅटर्सने. यावेळेस आखुटापर्यंत चेंडू होता, शत्रक्षक आलाय आणि त्याने चांगला झेल पकडलाय. वाईटिश मिडॉन मध्ये चांगला झेल पकडलाय आणि समाप्त झालाय सुमित याची खेळी. तर नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर समीर भुरकुंड. हा बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय. हा डावखुर हाताचा फलंदाज आहे आणि डावखुर हाताचे फलंदाज नक्की घातक असतात असं टेनिस क्रिकेट मध्ये म्हटलं जातंय. बघूया हा फलंदाज किती धावा जमवतोय. संघ देखील थोडंफार अडचणीमध्ये सापडला आतापर्यंत. स्लॉगवरचं षटक चालू आहे आणि 2 चेंडू टाकून झालेत. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. संजू गोलंदाजी मार्कवर राऊंड द विकेटने. यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेतले. अमोल तळेकर नाही करणार चुकी. अजून एक धक्का बंगली या संघाला लागतोय, तो म्हणजे समीर याच्या रूपाने. गॉन. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है, वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो है. तर नक्कीच संजूने जर हॅट्रिक साधली तर दशरथ थालकर यांच्याकडनं खाने यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅच प्राइज आहे. हॅट्रिक ऑन आहे. हॅट्रिक साधली जाईल का. नवीन बॅटर मैदानाच्या दाखल झाला आहे, तो म्हणजे उमेश हा बॅटर दाखल झाला आहे. हॅट्रिक ऑन आहे आणि हॅट्रिक साधली जाईल का, तर यस डेफिनेटली. लेग बिफोरच्या स्वरूपात अजून एक धक्का लागला जातोय, तो म्हणजे मिस्टर उमेश गॉन आणि हॅट्रिक साधली वाला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या हॅट्रिक साठी. अरे जाईल तिथल्या आड्यावा आमच्या मथुरची हाय हवा. राहुल पाटील करतय दावा नवीन कसला कस बक्षीस लावा. राऊत भाई करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा. पाटील करतय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा.
थँक डीजे हॅट्रिक साधले गेले आणि कॅच प्राइज लगेचच आमच्यापर्यंत जमा देखील झाले संजू यांच्या फाटी. अकबरचे 3 चेंडू आपण बघितले हॅट्रिक. खऱ्या तर मात्र 3 चेंडू अतिशय चांगले हाताळलेत आणि हॅट्रिक साधली गेली आहे संजूच्या मार्फत. यावेळी आडव्या बॅटचा वापर करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला आहे, परंतु आपण बघू शकता इथे मात्र चेंडू 22च्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. 1 धावसंख्या पुढे सरकती आहे 24 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला लास्ट टू गो. चांगली गोलंदाजी, अगदी स्वतःला मात्र सिद्ध केले संजू याने. पहिल्या मॅच मध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता आणि या मॅच मध्ये देखील तो चांगला परफॉर्मन्स दाखवतोय. म्हणजेच काय तर चांगली गोलंदाजी. शेवटचा चेंडू, धावसंख्या आहे ती पाहिजे 24 धावसंख्या. राईटम राऊंड द विकेटने शेवटचा चेंडू. ओ यावेळेस पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आपण बघू शकता आहात. इथे मात्र काय घडलं, एक धाव पळून पूर्ण केला, दुसऱ्याचा प्रयत्न झाला आहे आणि बघता बघता 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. तिसऱ्याचा प्रयत्न आहे परंतु नाही मिळणार. फक्त 2 धावांवर समाधान मानावं लागेल. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 26 या धावसंख्येवर आणि 27 धावांचं टार्गेट असेल. या 27 धावा कशा पार केल्या जातील, अमोल तळेकर आणि कंपनी काय कशा प्रकारे रणनीती आखली जाईल, तत्पूर्वी आम्ही डीजेला फंदी देतोय आणि लगेच येतोय मैदानाच्या. कमॉन डीजे. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. अरे माझ्यासाठी झाला या खेळ, कितींदा पाहिला येरवडा जेल. येरवडा जेल, येरवडा जेल, कितींदा पाहिला येरवडा जेल. हातपाय बांधून मला ते नेलं, पोलिसानं अटक केलं. अटक केलं, पोलिसानं अटक केलं. बरं का आता राहिला ना काही नाव्या आणि जुन्यात. बरं का आता राहिला ना काही नाव्या आणि जुन्यात. मत भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. भेटल जावा मी पुण्यात, मला अटक करावं पुण्यात. म्हणतो भेटल जावा मी पुण्यात, मला. थँक डीजे. असं हॅलो हॅलो चेक. हॅलो 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 हॅलो. चेक. हॅलो हॅलो चेक. थँक्यू व्हेरी मच सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत या स्पर्धेमध्ये. आपण बघत आहात मित्रांनो जय बजरंग मित्रमंडळ पालनापाडा चषक 2026 हे शानदार भव्य दिव्य आयोजन आणि आजचा फायनल डे, शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसातील सामना चालू आहे. खरं तर मात्र रंगतदार सामना चालू आहे. एका बाजूला आपण बघू शकतात तर म्हणजे आई गावदेवी बोळींज आणि दुसऱ्या बाजूला ओमसाई स्पोर्ट बंगली असा सामना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडकडे अमोल आणि नॉन स्ट्राईक एंडकडे संदीप थापड असा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 29 धावांचा टार्गेट
27 धावांचं टार्गेट आहे आणि या 27 धावा कशा प्रकारे पार केल्या जातील नक्कीच इंटरेस्टिंग ठरणार आहे. जर नक्कीच या जोडीला जर फोडण्यामध्ये कामयाब झाली बंगली हा संघ तर नक्कीच लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल दशरथ ठाणे यांच्याकडनं. तर नंबर 1 चा गोलंदाज कल्पेश येतोय, कल्पेश माळी. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय कल्पेश. यावेळेस पहिला चेंडू जोर करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार. त्यांनी तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2च्या मदतीने इथे मात्र संघाचं अकाउंट ओपन केलं गेलंय. अमोल तळेकर यासाठी ओळखला जातोय आणि त्यांनी पहिल्या चेंडूवर सिद्ध केले मी आलोय आणि फक्त जिंकण्यासाठी असं मात्र त्याने दर्शवले गेले. 2 धावा अंकित केल्या गेल्यात, स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय. दुसरा चेंडू कल्पेश. ओ यावेळेस अपील केले आहे आणि अपील लगेच उचलून धरले आहे. लेग बिफोरच्या स्वरूपात पहिला हात बसला जातोय मिस्टर अमोल तळेकर याच्या रूपाने. गॉन. तर अमोल तळेकर एक अष्टपैलू खेळाडू बाद होतोय, लेग बिफोरच्या स्वरूपात तो बाद होतोय. 2 धावांची तो मात्र बाद झालाय. आता मात्र अडचणीमध्ये सापडेल की काय आई जीवदानी बोळींचा संघ. तर दुसऱ्या बाजूला सायना स्पोर्ट नवीनपणा हा देखील विचार करत असेल की आपल्या विरुद्ध कोण लढेल. तर ती मॅच मात्र शेवटच्या टप्प्यापर्यंत आजच्या दिवसातील शेवटचा सामना असेल. मात्र तो देखील ते देखील पाहत असतील या मॅचला आणि नक्कीच बारकाईने लक्ष देत असतील की कुठचा खेळाडू कुठच्या दिशेने खेळतोय, कुठचा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हे देखील त्यांचं देखील लक्ष या मॅच वर लागलेलं आहे की कुठचा संघ आमच्याशी 2 हात करेल या शेवटच्या सामन्यामध्ये. कल्पेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना सनील सावरे 1 डाऊन मध्ये दाखल होतोय. ओ यावेळेस मात्र चेंडूला फक्त पुश करायचं होतं. इथे मात्र गोशांकी क्षेत्रामध्ये 2 धावा मिळायला गेल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकती आहे 4 या धावसंख्येवर. 1 गडी बाद. 27 धावांचा जरूर पाठला केला जातोय, परंतु पहिला लागलेला धक्का इथून मात्र बोळीन संघ सावरेल का, इथून मात्र धावसंख्याला मात्र लगाम लावेल का बंगली हा संघ. यावेळी जोरकस माझा प्रयत्न स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला गेलाय. चेंडू आमच्या समालोचन कक्षेला सलामी देणारा हा षटकार पाहायला मिळतोय फलंदाज सनील याच्या माध्यमातून. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 10 या धावसंख्येवर. जरी अमोल विकेट झालाय परंतु सनील हा एक आक्रमक रूप घेऊन तो उतरलाय आणि जणू काही पॅव्हलियन बॉक्स मध्ये सेट होऊन आलाय की काय असं चित्र पाहायला मिळते. इथे मात्र फक्त चेंडूला सोडून दिलं आणि बाकीचं काम पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात अजून धाव ऍड केली जाईल. या 1 ने धावसंख्या पुढे सरकती आहे 11 या धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर 1 विकेट गेली आहे, त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर 2 धावा, चौथ्या चेंडूवर आलाय षटकार आणि मात्र 5वा चेंडू हा वाईड हाताळला गेलाय. पुण्यात कल्पेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटने 8 ते 10 पर्यंत रनअप घेत असताना यावेळेस आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर सीमारेषा पार आलाय षटकार. काय एक्झिक्यूट केलाय अप्रतिम. डिबन लाईव्हच्या माध्यमातून ही तुम्ही मॅच एन्जॉय करू शकता अगदी घर बसल्या. आणि खास करून मी कौतुक करेन डिबेन लाईव्ह या वाहिनीचं, चांगली क्लिअरिटी देत आहेत. या 6 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 17 या धावसंख्येवर. अजूनही 10 धावांची गरज असेल. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. कल्पेश पुन्हा एकदा कल्पेश माळी गोलंदाजी मार्कवर. यावेळेस दूरवरून चेंडूला खेळलं गेलंय. चेंडू आपण बघू शकता डीप पॉइंटला निघून जातोय. किती धावांकरिता तर आलाय चौकार. हा चौकारने मात्र पूर्णपणे हवा मात्र काढले या मॅचची. या 4 धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे
21 या धावसंख्येवर. तर या षटकामध्ये कल्पेशाने 21 धावा कुठल्या गेल्यात? आता 12 चेंडू असतील आणि 6 धाव्यांची गरज असेल. 12 चेंडू 6 धाव्यांची गरज. असं वाटलं होतं अमोल तळेकर लवकर बाद झालाय आणि अमोल तळेकर बाद झाल्यानंतर मात्र कुठे ना कुठे बिकट परिस्थितीमध्ये जाणवेल तो म्हणजे बोलिंग हा संघ, परंतु तसं काय झालं नाही. सनील आला आणि त्याने आपल्या खांद्यावर जिम्मेदारी घेतली आणि काय कमालीचं प्रदर्शन. पहिल्या चेंडूवर 2 धावा, त्याच्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि त्याने एक चौकार ठोकलाय. यावेळेस आडव्या बॅटचा वापर करत असताना इथे मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळाल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे 23 या धावसंख्येवर. संदीपच्या बॅटमध्ये 2 धावा येतात. सुमित हा गोलंदाज आलाय गोलंदाजी मार्कवर. नंबर 2 षटक हाताळण्यासाठी तो सज्ज होत असताना पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यात. आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने जात असताना बॉलिंग संघ पाहायला मिळतोय. ओ यावेळेस पुन्हा एकदा नटराज स्टाईलने चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता. पंचांचा इशारा आलाय. दिस इज अ व्हाईट बॉल. या अवंत धावांची धावसंख्या पुढे सरकती आहे 24 या धावसंख्येवर. 3 धावांची गरज असेल. भरपूर आपण बघू शकता दोन्ही एकाच पट्ट्यातील संघ आहेत. असं वाटलं होतं की मॅच रफ अँड टफ होईल, परंतु तसं काय झालं नाही. बघा इथे मात्र पूर्णपणे हवा या मॅचची काढली आहे बॉलिंग संघाने. इथे मात्र बघा पुन्हा एकदा व्हाईट चेंडू पंच आमच्यापर्यंत वळलेत. अवंत धावांची नोंदणी होतीये. तर या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकती आहे 25 या धावसंख्येवर. यावेळेस दिशा बदलतोय ओव्हर द विकेटने. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. अपील केली होती. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. आता लाईन अँड लेन सापडले गेले आहे सुमित या गोलंदाजाला. पहिले 2 चेंडू वाईड हाताळल्यानंतर मात्र कुठे ना कुठे कमबॅक केलंय. पण अशा प्रकारे तुम्ही मला गोलंदाजी पहिल्या चेंडूपासून करायला होती, पहिल्या षटकापासून करायला हवी होती. यावेळेस चोरकस मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक आलाय. चेंडूला 1 बॉफने चेंडूला कलेक्ट केलंय आणि फक्त एकच धाव पडून पूर्ण केली आहे 2 खेळाडूच्या माध्यमातून. आता मात्र 1 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. सुमित पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने सनील साठी. ओ यावेळेस इथे मात्र लेग बिफोरच्या स्वरूपात गडी बाद होतोय तो म्हणजे सनील हा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज संजू होतोय खेळण्यासाठी. ओ इथे मात्र क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. गडी बाद. खर तर क्लीन बोल्ड केला गेलाय. शेवटचा चेंडू असेल. 7 चेंडू 1 धावांची गरज जिंकण्यासाठी. मॅच आता मात्र या चेंडू जर डॉट किंवा विकेट आली तर नक्कीच उत्साह वाढेल. तो म्हणजे ओमसाई स्पोर्ट बंगली या संघाचा. आतापर्यंत 2 विकेट त्याने घेतले आहेत. गोलंदाज सुमित या गोलंदाजाने. 1 धावांची गरज असेल. 7 चेंडू
आणि 1 धावांची गरज. क्षेत्ररक्षण आपण बघू शकतोय जवळ घेतलं गेलंय. एक शॉर्ट पॉइंट आहे, त्याच्यानंतर एक शॉट इथे मात्र फॉरवर्ड पॉइंट आहे. ओ यावेळेस फक्त दूरवरून बॅटला फिरवलं होतं. चेंडू निर्धाव होतोय. 6 चेंडू असतील 1 धावांची गरज. मॅच रोमांचक स्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय. 6 चेंडू 1 धावांची गरज जिंकण्यासाठी. जबरदस्त मॅच रंगली गेली आहे. नक्कीच डिफेंड करतील का ही 1 धाव की संदीप या मॅचला 1 धाव करून नक्कीच पुढच्या फेरीमध्ये पात्र करेल या संघाला, बॉलिंगच्या संघाला. संदीप याच्याकडे स्ट्राईक येते, भरपूर वेळेनंतर त्याच्याकडे स्ट्राईक येते. चिंतेचं वातावरण पाहायला मिळते बॉलिंगच्या संघाच्या खेम्यामध्ये. पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस विजयी षटकार पाहायला मिळतोय आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलंय ते म्हणजे बॉलिंगच्या संघाने. नेक्स्ट मॅच आपल्यासह भेटीसाठी मित्रांनो सायना स्पोर्ट नवीन पाडा आणि त्यांच्या समोर असेल आई जीवदानी 11 बॉलिंग. आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. किती षटकांचा सामना असेल ते देखील आमच्यापर्यंत कळवलं जाईल. तर संतोष वळवी यांचा इशारा आलाय आमच्यापर्यंत, तर 3 षटकांचा सामना असेल.